एक छोटीशी ट्रिक सांगा ज्याच्याने पैसे आपले प्रेक्षक अट्रॅक्ट करू शकतात. तुम्हाला उठल्यावर वर्तमान काळातच हे अफर्मेशन लिहायचं आहे. जेवढी अमाऊंट तुम्हाला पाहिजे ती लिहायची आहे आणि तुम्ही सकाळी उठल्यावर 3 वेळा ते अफर्मेशन लिहायचं. सकाळी 3दा लिहायचे, दुपारी 6 वेळा लिहायचे आणि रात्री 9 वेळा. 9 वेळा लिहायचे. ओके. जेवढे पण मिलियनर्स आहेत ते स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतात, ते स्वतःला डेव्हलप करतात त्या व्हायब्रेशनसाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करून स्वतःला डेव्हलप करता त्यावेळेस तुम्ही इझिली पैसे अट्रॅक्ट करू शकता. अशी शक्यता आहे की आपलं जे आहे ते जग आहे आत्ताचं एक सिम्युलेशन आहे. ओके. म्हणजे एक मॅसिव्ह इंटेलिजन्स आपल्याला कंट्रोल करतो. हां. कारण की युनिव्हर्स इतका मोठा आहे, हो. आपल्या कल्पनेबाहेर आहे. स्पिरिच्युअल जर तुम्ही असाल, आध्यात्मिक असाल, तर पहिली गोष्ट तुमचा जो लिमिटिंग बिलीफ आहे की पैसा जास्ती नको, बिलीफ हा काढून टाका. कारण की तुम्ही पैशानी चांगलं कार्य बरंच करू शकता. बरोबर आहे. अशी कोणती मॅनिफेस्टेशन म्हणजे कोणते अफर्मेशन आपण दिल्यावरती हेल्थ प्रॉब्लेम्स बरे करू शकतो आपण? किंवा जर तुमच्याकडे जॉब नसेल तर तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे की माझ्याकडे जॉब असेल नसेल तरी सुद्धा मी खुश आहे. आणि जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत, घरामध्ये इश्यूज आहेत, तर तुम्ही ह्या प्रेयरनी तुम्ही स्वतःची एनर्जी चेंज करता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची एनर्जी चेंज करत आहात त्यावेळेस तुमच्या सराउंडिंगची पण एनर्जी चेंज व्हायला लागते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे आशिष मोकाशी आणि त्यांचा लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती 10 वर्षांहून जास्तचा एक्सपिरियन्स आहे. ह्यामध्ये ते स्पेसिफिक आयडेंटिटी शिफ्ट हा जो प्रकार आहे तो शिकवतात. म्हणजे काय होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ना पैसे कसे मॅनिफेस्ट करायचे, कसे अट्रॅक्ट करायचे ह्या गोष्टी तर आपण ऐकल्यात, पण आजच्या पॉडकास्टमध्ये ते आयडेंटिटी शिफ्ट हा प्रकार शिकवणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं बदलू शकता ज्यावेळी तुम्हाला पैसे अट्रॅक्ट करायचे, ज्यावेळी तुमच्या घरी कोण आजारी आहे, तुम्हाला स्वतः हिलिंगची गरज आहे, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठे स्टक झालाय, तर त्यावेळी आयडेंटिटी शिफ्ट हा किती महत्त्वाचा रोल प्ले करतो ते आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. स्वागत करूया त्यांचं. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. आणि सर्वात आधी तुम्ही आपलं शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला द्या. नमस्कार, माझं नाव आहे आशिष मोकाशी आणि मी गेले 10 वर्ष लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि NLP कोचिंग याच्याद्वारे माझ्या स्टुडंट्सचे जीवन त्याच्यामध्ये काय सकारात्मक चेंजेस करायचे हे शिकवत आलो आहे. ओके. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना एक वेगळाच अनुभव आला ज्याच्याने त्यांनी जेव्हा स्वतःची आयडेंटिटी म्हणजेच ओळख जेव्हा बदलली तेव्हा ते त्यांचे गोल्स लवकर अचीव करू शकले. ओके. तेव्हा मनी म्हणजेच पैसे फार लवकर अट्रॅक्ट करू शकले, आकर्षित करू शकले. आणि तेव्हा त्यांना एक त्यांच्यामध्ये एक मोठा बदल जो घडून आला आणि तो म्हणजे त्यांनी स्वतःची जी एनर्जी चेंज करायची आहे ती केली. कारण की त्यांनी स्वतःची जी ओळख आहे ती स्वतःला एक वेगळ्या प्रकारे त्यांनी प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. अच्छा. ह्याचा असा अर्थ नाही होत की तुम्ही स्वतःला असं कम्प्लीट बदला आणि वेगळे व्यक्ती बना. माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःबद्दलची जी प्रतिमा असते ती जेव्हा तुम्ही चेंज करता, जेव्हा ती बदलता, तेव्हा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी लवकर अट्रॅक्ट करू शकता, आकर्षित करू शकता. ओके. छान. मला विचारायचं आहे सर्वात आधी की आता अफर्मेशन्स तर ह्या गोष्टी येतातच. अफर्मेशन्स, पैसे कसे अट्रॅक्ट करायचे, नाहीतर हेल्थ इश्यूज आहेत तर आपण काय अफर्मेशन्स दिले पाहिजे स्वतःला बरं करण्यासाठी. तुम्ही म्हणालात की आयडेंटिटी शिफ्ट हा जरा वेगळा म्हणजे त्यातलाच प्रकार आहे, पण हे इम्पॉर्टंट आहे. तर हे अफर्मेशन्स वगैरे तर आहेतच, त्या सकट आयडेंटिटी शिफ्ट ही काय इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही काय सांगाल यावर? ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे आयडेंटिटी शिफ्ट हा जो कॉन्सेप्ट आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्येच आहे. तर त्याच्यामध्ये काय होतंय की मी जेव्हा कोच करत होतो सुरुवातीला माझ्या स्टुडंट्सना आणि मला जेवढे पण स्टुडंट्स आत्तापर्यंत भेटलेले आहेत ते सगळ्या गोष्टी करत होते. ते अफर्मेशन्स करत होते, व्हिज्युअलायझेशन करत होते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वेगळे वेगळे टेक्निक्स आहेत. 369 आहे, 555 टेक्निक आहे. ओके.
आणि असे सगळे टेक्निक्स वापरत होते, पण तरी सुद्धा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये असा काही वेगळा अनुभव नाही आला ज्याच्याने त्यांची सिच्युएशन आहे ती बदलली. ओके. तेव्हा मी त्यांना सांगितलं की काय तुम्ही तुमची ओळख बदलली आहे का? म्हणजे कसं? आणि त्यावेळेस तेव्हा त्यांना कळलं की त्यांची ओळख आहे ती जुनीच ओळख आहे. म्हणजे तुम्ही सतत सकाळी उठता त्यावेळेस काय करता? सर्वात पहिले तुम्ही जाता मोबाईलवरती बघता, रील स्क्रोल करता आणि नंतर मग तक्रारीने दिवस सुरू करता. तेच जर तुम्ही तुमची एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी सकाळी उठल्यावर चेंज केली, ओके, एक साधी प्रेयर जरी म्हटली, होपोनोपोनोची प्रेयर म्हटली, त्यांनी तुमचा दिवस तुम्ही दिवसाची सुरुवात केली, नंतर तुम्ही ग्रॅटिट्यूडची प्रेयर म्हटली, 10 गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कृतज्ञ आहात, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू इच्छिता, ह्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनामध्ये युनिव्हर्सला सांगितलं की थँक्यू युनिव्हर्स, या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, ओके, तेव्हा लगेच तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होते. बरोबर. म्हणजेच तुम्ही इन अ वे तुमची आयडेंटिटी चेंज करतात. अगोदरची जी व्यक्ती होती ती सतत तक्रारी करत होती, कंप्लेंट करत होती की माझ्या आयुष्यामध्ये ही कमतरता, ही स्कॅरसिटी आहे, या गोष्टी नाही आहेत. पण तेच तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूडवरती जाता त्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होते. बरोबर. तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह फील करायला लागता. तुमच्या आतमध्ये इतकी जास्ती पॉझिटिव्हिटी येते कारण की तुम्हाला वाटतं की युनिव्हर्सने तुम्हाला बरंच काही दिलंय. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही मनापासून एक थँक्यू म्हणता युनिव्हर्सला, कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला अजून जास्ती देत राहतो. मग तुमची आयडेंटिटी आहे ती चेंज होते. जी व्यक्ती अगोदर तक्रार करत होती तीच व्यक्ती आता युनिव्हर्सला थँकफुल आहे, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करत आहे आणि कृतज्ञतेने सांगू इच्छित आहे की युनिव्हर्स तू आतापर्यंत मला जे काही दिलं त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. ग्रेट. मला आधी सांगा, तुम्ही ह्या फील्डमध्ये कसं, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट कधी झाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये? हा फार छान प्रश्न विचारलाय. मला इंटरेस्ट कसा आला की मी 2016 साली एक कठीण परिस्थितीतून गेलेलो. त्याच्या अगोदर म्हणजे माझे जे अनुभव होते, ज्यावेळेस माझे वडील आजारी होते, ते कॅन्सरनी आजारी होते, त्यावेळेस मला एक असं वाटलं की मला उत्तरच मिळत नव्हती, कुठल्याही गोष्टीची उत्तरं मिळत नव्हती. आणि मी फार एक कठीण परिस्थितीतून गेलेलो ज्याच्यामध्ये माझ्यावरती सगळी जबाबदारी आलेली आणि मला काय कुठे जायचं ते कळत नव्हतं. त्यावेळेस मी युनिव्हर्सकडे प्रार्थना करायला लागलो आणि मला बऱ्याचशा गोष्टींचे उत्तरं मिळाली. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन माझं स्वतःचं करिअर, त्याच्यामध्ये मी कसा पैसा मी अट्रॅक्ट करू शकतो ते बघायला लागलो. त्याच्यामुळे मला एक कळलं की ही एक सायंटिफिक मेथड आहे. ही जी विद्या एक सायंटिफिक मेथड आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एक अध्यात्माचा जर एलिमेंट एक ॲड केलं, एक आध्यात्मिक एलिमेंट ॲड केलं तर तुम्हाला रिझल्ट फार छान मिळतात. अच्छा. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपल्या मनामध्ये चुकीचे समज असतात की पैशाच्या बाबतीत, की आपल्याकडे जास्ती पैसे आले म्हणजे आपण वाईट होणार, श्रीमंत लोक हे कपटी असतात, लबाड असतात, हे सगळे लिमिटिंग बिलीफ्स असतात किंवा हे नेगेटिव्ह मनी ब्लॉकेजेस असतात. अच्छा. जेव्हा आपण म्हणतो की ती श्रीमंत व्यक्ती त्यांनी बरंच काही वाईट केलंय म्हणून पैसा आहे त्याच्याकडे, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी एक ब्लॉकेज क्रिएट करता की पैसा आल्यावरती आपली नियत चेंज होईल, नाही तर काय पण. हो. आणि त्याच्यामुळे तुम्ही पैसे जास्ती अट्रॅक्ट करू नाही शकत. ओके. आणि जेव्हा तो तुमचा बिलीफ सिस्टम, तेव्हा जेव्हा तुम्ही स्टार्ट करता, पहिलं सर्वात प्रथम तुम्हाला एक हे करायचं आहे की तुम्हाला तुमच्या बिलीफ सिस्टमवरती काम करायचं आहे. तुम्हाला तुमचे बिलीफ सिस्टम हे कुठले निगेटिव्ह बिलीफ्स आहेत, कुठले लिमिटिंग बिलीफ्स आहेत, त्याच्यावरती काम करायचं आहे. तुम्हाला हे बघायचं आहे कुठले बिलीफ्स मला पुढे जाण्यापासून मला थांबवत आहेत, माझी प्रगती वंचित करतायत, अशा बिलीफ्सवरती काम करायचं. आणि नंतर मग तुम्ही एक नवीन आयडेंटिटी तुमची शिफ्ट करायची, चेंज करायची. तुम्ही जर म्हणताय की मी एक मिलियनेअर आहे पण तुम्ही त्या मिलियनेअर सारखे वागतच नाही आहात, तर मग तुम्हाला $1,000,000 जरी मिळाले तरी तुम्ही लवकरच परत त्या फ्रिक्वेन्सीवरती या. आणि असं म्हणतात जेवढे काही लोक आहेत जगातले, जेवढे लोक आहेत, ज्या लोकांना लॉटरीमध्ये त्यांनी बरेच पैसे मिळवलेत, बरोबर, त्यातले
80 ते 90% परत त्याच लेवलला लेवलला आले, कारण त्यांना तो वापर कसा करायचा नाही तर माइंडसेटच नाही. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे एवढा अमाप पैसा आलाय त्यावेळेस त्यांना वाटलं की काहीतरी चुकीचं आहे, कारण की त्यांचे लहानपणचे जे बिलीफ सिस्टम्स होते ते पैशाच्या बद्दल फार चुकीचे होते. म्हणून जेवढे लॉटरीचे विनर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी ते पैसे त्यांचे कुठे ना कुठेतरी असे रॉंग वेने किंवा कशाही पद्धतीने त्यांनी ते उधळलेत आणि ते परत ते बेसिक फ्रिक्वेन्सी वरती आले. म्हणजे फार कमी लोकांनी त्या पैशाचा चीज केलाय चांगल्या, आणि त्याला इंटू 2 नाहीतर ते मल्टिप्लाय केले ते पैसे. आता तुम्ही सांगितलात मिलियनियर सारखं वागणं स्टार्ट करा आधी. हे कसं, म्हणजे स्वतःच्या लाईफमध्ये काय चेंजेस आणायचे की आपल्या लाईफमध्ये आपण स्वतःला बोलू शकतो की हा मी मिलियनियर आहे, असे काय चेंजेस करावे लाईफमध्ये? सर्वात प्रथम तुम्ही मिलियनियर तुमच्या डोक्यामध्ये बनता, आणि नंतर तुम्ही मिलियनियर होता. आणि जेव्हा तुम्ही एक अट्टाहास धरला की मी मिलियनियर होणारच, त्यावेळेस तुम्हाला एक तयारी ठेवायला लागेल की ह्या जर्नीमध्ये मी माझ्याकडे 0 पैसे जरी असले, 0 जरी पैसे असले तरी मी माझ्या एक आयडेंटिटीमध्ये, माझ्या माइंडसेटमध्ये माझी ओळख आहे ती मिलियनियरची आहे. म्हणजे मी किती पण वेळा मी जरी बँकरप्ट झालो, माझ्याकडे पैसे नसतील तरी मी बाउन्स बॅक करीन. आणि जर मी तुम्हाला इलॉन मस्कचं उदाहरण दिलं तर इलॉन मस्क कित्येक वेळा बँकरप्ट होता, पण त्याच्या माइंडसेटमध्ये त्याचा एवढा जास्ती मोटिवेशन आणि अट्टाहास होता की नाही, मी परत बाउन्स बॅक करीन. आणि एक अशी वेळ होती ज्यावेळेस टेस्ला, स्पेस एक्स दोन्ही कंपन्या फुल त्यांचा बँकरप्सीवरती झालेल्या आणि काही पैसे नव्हते. इलॉन मस्कला स्पेस एक्स साठी जी इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस मिळाली ती पीटर थिलनी दिली, ज्यांच्याबरोबर त्यांनी अगोदर काम केलेलं. आणि टेस्लामध्ये पण मर्सिडीजनी इन्व्हेस्ट केलं, त्यामुळे ती कंपनी त्यावेळेस वाचली. पण अशी वेळ होती की दोन्ही कंपनीज बँकरप्ट झाल्या असतात, पण त्यांनी दोन्ही कंपन्यांवरती एवढा विश्वास ठेवला की मला काही करून या दोन्ही कंपन्या वाचवायच्या आहेत. आणि आज सक्सेसफुल आहेत आणि $1 ट्रिलियन कंपनीज आहेत. तर तुम्हाला मिलियनर होण्याच्या अगोदर तुमची आयडेंटिटी बदलायची आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये जी तुमची प्रतिमा आहे ती तुम्हाला स्वतःची प्रतिमा बदलायची आहे. तुम्ही जर म्हणताय की मी मिलियनियर झालो आहे तर तुम्ही स्वतःची ओळख अशी ठेवा की मी मिलियनियर सारखा वागतोय, म्हणजे मी माझं माइंडसेटच वेगळं आहे. तुम्ही स्वतःची फ्रिक्वेन्सी चेंज करता, त्या लेवलच्या थिंकिंगला आणताय. तुम्ही म्हणता की मिलियनियर कसं वागेल तसं मी वागायला लागेल. बरोबर. आणि तुम्ही एक तुमची इमोशनल फ्रिक्वेन्सी तुमची वाढवताय, एका अशा फ्रिक्वेन्सीमध्ये जाताय ज्याच्यामध्ये तुम्ही कुठले पण चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स आले तरी तुम्ही म्हणाल की ही एक अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी, एक संधी आहे, त्याला मी कन्वर्ट करून त्याचे मी कसे जास्ती पैसे कमवू शकेन, त्यातून मी लोकांना काय व्हॅल्यू देऊ शकेन. तुम्हाला पैसे केव्हा मिळतात, जेव्हा तुम्ही व्हॅल्यू क्रिएट करता त्यावेळेस. तुम्ही जर जेवढी जास्ती व्हॅल्यू क्रिएट कराल तेवढे जास्ती तुम्हाला पैसे तुम्ही आकर्षित कराल. तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही म्हणताय की मी मिलियनियर होणारच, पण त्याच्या अगोदर तुम्ही मनामध्ये तर मिलियनियर बना. तुमची ओळख तरी चेंज करा. करेक्ट. तुमच्या ओळखीमध्ये तुम्ही म्हणजे खिशात तुम्ही असं ₹1 पण काढायला मागत नाही किंवा ₹10 पण तुम्हाला खर्च करताना तुम्हाला विचार करावा लागतो. पण दिस इज नॉट अ मिलियनियर आयडेंटिटी. सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला ₹100 पण खर्च करायला काही वाटत नाही. आणि तुम्हाला एक वाटतं की ज्यावेळेस मी स्वतःवरती इन्व्हेस्ट करतोय, मी स्वतःची आयडेंटिटी चेंज करतो, कारण की माझी तेवढी पात्रता आहे. करेक्ट. आणि त्यामुळे जेवढे पण मिलियनर्स तुम्ही बघाल त्यांनी स्वतःमध्ये सर्वात प्रथम इन्व्हेस्ट केलेलं आहे, कारण की त्यांची मनामध्ये जी प्रतिमा आहे ती एका बिलियनरची आहे. म्हणून ते म्हणतात की मी स्वतःवरती इन्व्हेस्ट करतो, ह्यात काही चुकीचं नाहीये, कारण की मी डिझर्व करतोय आणि उद्या ह्या सगळ्या गोष्टींचं मी चीज करेन. करेक्ट. मी मिलियनियर आहे आणि मी मिलियनियर होणार, ह्यामध्ये काय फरक आहे? हा फार चांगला प्रश्न विचारलाय. हे दोन्ही जे तुम्ही उदाहरणं दिले, दोन्ही वाक्य सांगितले, एक पहिलं वाक्य की मी मिलियनर आहे आणि दुसरं आहे की मी मिलियनर होणार आहे. एक वर्तमान काळातलं आहे, दुसरं भविष्य काळातलं आहे. तर त्याच्यामध्ये काय होतंय की तुम्ही भविष्य काळात तुम्ही सांगताय त्यावेळेस तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन तुम्हाला सांगतो की होईल, आणि मग तुम्ही ते स्वप्नच बघत बसता आणि ते स्वप्न ते राहून जातो. तुम्ही
बरीचसे असे मुंगेरी लाल के हसीन सपने त्याच्यासारखे स्वप्न बघत बसतात आणि बोलतात की होईल. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी मिलेनियर आहे, वर्तमान काळात म्हणता, त्यावेळेस तुम्ही ती कृती करायला लागता. तुम्ही ते ॲक्शन घ्यायला लागता. म्हणजे तुम्ही फक्त ॲफर्मेशन्स करता, तुम्ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक करता, सगळे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सगळे टेक्निक्स वापरता. पण जर तुम्ही मनामध्ये मिलेनियर नाही आहात, तुम्ही वर्तमान काळात नाही वागत आहात, तुम्ही जोपर्यंत ती कृती नाही करत आहात तोपर्यंत तुम्ही ते मिलेनियरचे पैसे ते अट्रॅक्ट नाही करू शकणार. आणि ज्यावेळेस तुम्ही एक ॲक्शनेबल स्टेप्स, तुम्ही ॲक्शनेबल तुमचं ब्ल्यूप्रिंट क्रिएट कराल आणि तुम्ही म्हणणार की माझं या कालावधीत मला एवढे पैसे कमवायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्ही रिव्हर्स प्लॅनिंग करत करत दिवसाला तुम्ही काय ॲक्शन घ्यायला पाहिजे ती ज्यावेळेस तुम्ही प्लॅन करता त्यावेळेस तुमची मिलेनियर होण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्ती वाढते, म्हणजे शक्यता वाढते. आणि तेच म्हणजे तुम्हाला असं नाही आहे की तुम्हाला मिलेनियर व्हायचं तर तुमची आज तुम्ही 50,000 कमवत आहे आणि तुम्ही उद्याच्या उद्या म्हणाल की मी 1 लाख कमवेल, तसं पॉसिबल नाही आहे. तर तुम्ही थोड्या अमाऊंटनी फ्रिक्वेन्सी तुम्ही वाढवा. जर तुम्ही एका अशा अमाऊंटवरती असाल की जिथे तुम्हाला वाटतं की आता समजा मी 1-1.5 लाख कमवतोय आणि इथून मी आता 2 लाखापर्यंत जाऊ शकेल, तर मनाला म्हणा की मी 2 लाख कमवत आहे. किंवा तुम्हाला वाटत असेल की मी 3 लाख आरामात सहजतेने महिन्याला कमवू शकेल, तर तुम्ही तुम्हाला स्वतःला ॲफर्मेशन द्या. पण तुम्ही जर रातोरात म्हटलं की मी आता 1 करोड महिन्याचे कमवत आहे, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, अंतर्मनाला माहिती आहे. म्हणून तुम्ही स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने तुमची फ्रिक्वेन्सी वाढवा. आणि हा एक प्रोसेस आहे. हा जो प्रोसेस जोपर्यंत तुम्ही फॉलो नाही करत तोपर्यंत तुम्ही पैसे अट्रॅक्ट नाही करू शकणार, तोपर्यंत ती मनीची फ्रिक्वेन्सी तुम्ही अट्रॅक्ट नाही करू शकणार. आणि म्हणूनच तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती परत त्या स्टेजला येते जिथे परत तुम्हाला एक अशा स्टेजला येतं जिथे स्कॅरसिटी आहे, म्हणजेच कमतरता आहे तुमच्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये. ओके. ते तुम्ही हे सांगितलं, भविष्य काळामधला जो वाक्य आहे त्याला पण सांगितलं. तर भविष्य काळामध्ये आता तुम्ही म्हणताय की मी मिलियनर होणार, तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही स्वतःला एक अशी सूचना देता की मी पुढे होईन, पुढे केव्हा तरी करीन, आणि मग ते पुढे ढकलत जातं. तुम्ही प्रोकॅस्टिनेट करता. तुम्ही स्वतःलाच म्हणता अरे उद्या होणार आहे ना, आता आज कशाला काम करू. तर म्हणून असं नाहीये की तुम्ही मिलियनियर होणार आहात म्हणून तुम्ही कामच नाही करायचं. इलॉन मस्क बिलियनियर झाला, ट्रिलियनियर झाला, त्यावेळेस तो बोलला की मला अजून 18 तास काम करायचं. तर त्याच्यासाठी काय नवीन नव्हतं ट्रिलियनियर झाल्यावर. म्हणजे त्याचं जे मिशन होतं ते त्याचं मिशन फार मोठं आहे. त्याला मार्सवरती एक सिव्हिलायझेशन स्थापित करायची, संबंध एक ह्युमॅनिटीला एक नवीन ग्रह द्यायचा आहे. कारण की उद्या पृथ्वीवरती काही एक थोडेफार अशी जे काय चॅलेंजेस आहेत, बरेचसे इश्यूज आहेत वातावरणाचे वगैरे, तर त्याच्यामुळे आपल्याला अजून एक असं प्लॅनेट असेल जिथे आपण वेगळी एक सिव्हिलायझेशन निर्माण करू, आपण बरंच काही करू शकू. तर ही त्यांची मिशन आहे. तर तुम्ही तुमची मिशन एवढी मोठी ठेवा की तुम्ही रोज तुमच्यासाठी जेव्हा काम करता तर तुम्हाला ते काम पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा कामामध्ये तुम्हाला आनंद मिळायला लागेल, तुम्हाला कामामध्येच एकदम असं खूप असं सुख मिळायला लागेल, त्यावेळेस तुम्ही लवकर ती फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट करू शकता. म्हणूनच तुमचे इमोशन्स एक हॅपी इमोशन्स पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही काम करत आहात, आणि तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला जायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सांगता की मी झालो आहे मिलियनियर आणि मी रोज एक व्हॅल्यू क्रिएट करतोय माझ्या कामातून. मी माझ्याबरोबर जे लोक जुळलेले आहेत त्यांना व्हॅल्यू क्रिएट करतोय. आणि अशा जेव्हा तुम्ही आयडेंटिटी शिफ्टनी स्वतःचं एक अस्तित्व बदलता, त्यावेळेस तुम्हाला इफेक्ट्स लवकरात लवकर दिसू लागतात. तुम्हाला इतक्या लवकर त्याचे इफेक्ट्स दिसू लागतात की तुम्हाला तुमच्या आसपासचे लोक पण म्हणायला लागतात की तुझ्यामध्ये काहीतरी बदल व्हायला लागले, तू काहीतरी वेगळं करायला लागला, ते चेंजेस दिसतात. आता आपण ह्या टॉपिकवर आहे म्हणून मला हा प्रश्न आलाय की जसं तुम्ही म्हणालात की 50,000 अमाऊंट तुम्ही जर कमवताय तर तिथून तुम्ही एक टप्पा वरती म्हणजे स्टेप बाय स्टेप जा. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही अशा काही जरा टेक्निक सांगू शकता का ज्या डे टू डे लाईफमध्ये ते जसं मिरर टेक्निक मी ऐकले, 369 मेथड आहे, तर ह्यातली कोणती मेथड ते डेली करू शकतात ज्याच्याने
हे थोडं अचिवेबल लवकर होऊ शकेल? तर ज्यावेळेस तुम्ही 50,000च्या एका सॅलरीवरती असता, ती रक्कम तुम्ही अर्न करताय मंथ ऑन मंथ आणि तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतःला एक ॲफर्मेशन देऊ शकता की मी पात्र आहे एवढी अमाऊंट अर्न करण्यासाठी, एवढी अमाऊंट कमवण्यासाठी. मी 1,00,000 रुपये सहजतेने कमवत आहे कारण की मी त्याचा पात्र आहे. ज्यावेळेस असं अफर्मेशन तुम्ही स्वतःला देता तेव्हा तुम्ही स्वतःचा माइंड चेंज करत आहात, सबकॉन्शियस माइंडला तशा सूचना देत आहात. नंतर तुम्ही असंही म्हणू शकता की मी माझ्या कामामधून एवढी व्हॅल्यू क्रिएट करतोय ज्याच्याने मला समोरूनच तेवढा पैसा येत आहे. ओके, हे तुम्ही अफर्मेशन झाले जे तुम्ही करू शकता. अफर्मेशनसाठी 369 टेक्निक आहे, हे फार पॉवरफुल आहे. तुम्हाला उठल्यावर वर्तमान काळातच हे अफर्मेशन लिहायचं आहे, जेवढी अमाऊंट तुम्हाला पाहिजे ती लिहायची आहे आणि तुम्ही सकाळी उठल्यावर 3 वेळा ते अफर्मेशन लिहायचं आणि त्या अफर्मेशन लिहिल्यानंतर तुम्हाला ती फिलिंग आणायची, म्हणजे तुम्ही कसं फील करत आहात. ओके, बहुतेकदा काय होतं की आपण नुसतं अफर्मेशन लिहितो आणि फिलिंग नाही आणत. तुम्हाला फिलिंग आणायची. जेव्हा तुम्ही ती आतून तुम्हाला ती एक खुशी झाली असेल, एक हॅपीनेस असेल, त्यावेळेस तुम्हाला तुमचं अफर्मेशन लवकर ते मॅनिफेस्ट होऊ शकतो. म्हणजे फील करायचं की मला 1,00,000 येत आहेत, 1,00,000 येत आहेत आणि ते सहजतेने येत आहेत, इझिली अँड एफर्टलेसली. मला 1,00,000 रुपये सहजतेने येत आहेत कारण की मी पात्र आहे ते कमवण्यासाठी. मग ते येत आहेत आणि असे सकाळी 3दा लिहायचे, दुपारी 6 वेळा लिहायचे आणि रात्री 9 वेळा 9 वेळा लिहायचे. ओके, म्हणजे दुपारी पण तुम्ही एकदा फ्रिक्वेन्सी तुमची चेंज करता, तुम्ही स्वतःला रिमाइंड करता की मी एवढे कमवतो आणि मला फार आनंद मिळतो, आय एम हॅपी, मला फार आनंद होत आहे की मी एवढे 1,00,000 रुपये कमवतोय सहजतेने कारण की मी पात्र आहे एवढे पैसे कमवण्यासाठी. आणि परत दुपारी लिहिताय आणि संध्याकाळी लिहितात. हे झालं 369 टेक्निक, ज्याच्याने आपण आपला माइंड एक कंडिशन करतो, आपलं माइंड आपण आपल्या प्रोग्रामिंग करतो इन शॉर्ट. आणि नंतर तुम्ही स्वतःमध्ये बघा की अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही ती अमाऊंट कमवू शकाल. तुम्ही जर म्हणताय की मी 1,00,000 रुपये मला कमवायचे आहेत पण मी तेवढे प्रयत्न नाही करत आहात, तर तुम्ही स्वतःला एक असं पण अफर्मेशन देऊ शकता की मी 1,00,000 रुपये कमवण्यासाठी ते सगळे प्रयत्न करतोय आणि ते रोज करतोय आणि ते रोज केल्याने मला फार आनंद मिळतो. ओके, एक असं पण अफर्मेशन देऊ शकता. आणि हे काय होतं, असं अफर्मेशन ज्यावेळेस तुम्ही बोलता, आरशासमोर तुम्ही जर जाऊन बोलला की मी सर्व प्रयत्न करत आहे ज्याच्याने माझी सॅलरी 1,00,000 झाली आहे किंवा माझ्याकडे 1,00,000 रुपयाचा इन्कम येत आहे. ओके, तर असं बोलण्याने काय होतं की तुम्ही एक अशा स्टेट ऑफ माइंडमध्ये जाता जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड सांगतो की तुला इथे हातपाय मारायचे, इथे प्रयत्न करायचे. म्हणजे काय होतं की तुम्ही स्वतःला एक अशी आयडेंटिटी जी असते ज्याच्यामध्ये कोण काहीच काम नाही करत आहे, त्याच्यापासून तुम्ही स्वतःला जास्ती ऍक्शन ओरिएंटेड पर्सन मध्ये शिफ्ट करता. बरोबर, म्हणजे तुम्ही पैसे कसे कमवू शकाल या आयडियाज येणं पण स्टार्ट होऊन जातं. एक्झॅक्टली. ओके, तुमच्याकडे अजून 10 आयडिया यायला लागतील. कोण जर सरकारी नोकरीमध्ये आहे तर तो विचार करू शकेल मी एक छोटे मोठे काही इन्व्हेस्टमेंट करून एक माझ्यासाठी एक ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो. असे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागतील आणि तो त्या दिशेने काम करायला लागेल. आणि त्या दिशेने जेव्हा तुम्ही रोज ऍक्शन घेतली तर तुम्हाला काही कालावधीनंतर त्याचा रिझल्ट पण मिळायला लागेल, त्याचं फळ मिळायला लागेल. ओके, आपल्या भगवद्गीतेमध्येच लिहिलं आहे की तुम्ही कर्म करत राहा, फळाची चिंता नका करू, एक ना एक दिवशी तुम्हाला ते फळ मिळूनच राहणार. बरोबर आहे. आता हे स्कॅरसिटी काय, मगाशी तुम्ही म्हणालात की स्कॅरसिटी आयडेंटिटी, तर हे स्कॅरसिटी म्हणजे काय? स्कॅरसिटी आयडेंटिटी म्हणजेच कमतरतेची आयडेंटिटी. आता काय होतं, आपण आपल्याला लहानपणापासून एक कंडिशनिंग असं असतो की आपल्याकडे काय नाहीये त्याच्याकडे आपण पहिले बघतो. माझ्याकडे हे नाहीये म्हणून मी हे करू नाही शकत आहे. आपल्याला कधी कोणी विचारलं की तू हे का नाही केलं, तर तुम्ही पहिला आपण काय म्हणतो की माझ्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत, हे रिसोर्सेस नाही आहेत म्हणून मी करू नाही शकत आहे. आणि तसं म्हणून आपण स्वतःला एक कन्व्हिन्स करतो. पण जेव्हा आपण
त्या आयडेंटिटीमधनं बाहेर येतो. म्हणजेच आपण स्वतःला सांगतो की कमतरतेतून जर मी बाहेर पडलो आणि जर तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जाता, त्यावेळेस तुम्ही काय करायला लागता, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत युनिव्हर्सनी दिलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही फोकस आणताय आणि ह्याच्याने तुमचा माइंड संबंध शिफ्ट होतो. त्याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही आभार व्यक्त करता, कृतज्ञतेने युनिव्हर्सला सांगता. आणि ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सकडे कृतज्ञतेने म्हणता की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत, आज माझ्या खिशामध्ये जर 500 रुपयेही असते तरी मी युनिव्हर्सचे आभार मानले की मला तू 500 रुपये दिलेस, त्याबद्दल मी आभारी आहे आणि ह्याबद्दल थँक्यू. त्यावेळेस ते पैसे लवकरात लवकर मल्टिप्लाय होण्याची शक्यता वाढते. कारण की माझं जी मन आहे ते त्या दिशेने आता काम करू लागलं की माझ्याकडे एवढे रिसोर्सेस आहेत आणि मी आता त्याला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजेच जर तुम्ही तुमची आयडेंटिटी चेंज केली की माझ्याकडे काय नाही आहे, हे नाही आहे, आज माझ्याकडे पैसे नाही आहेत, आज माझ्याकडे चांगला जॉब नाही आहे, ह्याच्यापासून जर तुम्ही चेंज केलं आणि म्हटलं की माझा जॉब चांगला आहे आणि अजूनही चांगला जॉब मिळेल, किंवा तुम्ही म्हटलं की माझ्याकडे पैसे आहेत आणि अजूनही पैसे येतील, किंवा असंही म्हटलं तुम्ही की माझ्याकडे पैसे आलेले आहेत, त्याच्याने तुमची काय होते, फ्रिक्वेन्सी चेंज फार लवकर होते. आणि युनिव्हर्स काय करतो, युनिव्हर्स फक्त तुमच्याशी बोलतो ते तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती बोलतो. तुम्ही जी फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करता, ज्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करता त्या फ्रिक्वेन्सीनुसार युनिव्हर्सकडनं तुम्हाला मिळतो युनिव्हर्सची एनर्जी. आणि म्हणूनच इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे फार गरजेचं आहे की तुम्ही स्वतः ज्यावेळेस सकाळी उठता त्यावेळेस 10 गोष्टींसाठी एक ग्रॅटिट्यूड, रँडम ग्रॅटिट्यूड म्हणा, एक कृतज्ञतेने म्हणा की कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात. त्याच्याने तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी चेंज करता त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडायला लागतात. बरोबर. तर मला एक उदाहरण द्यायचं आहे. तुम्ही आता म्हणत होता ॲफर्मेशन्स, काय काय टेक्निक्स आहेत. तर एक टेक्निक मी सांगितलं 369 जे तुम्ही करू शकता आणि त्याच्याने तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी वाढवू शकता. नंतर दुसरे टेक्निक्स आहेत, तुम्ही आरशासमोर एक ॲफर्मेशन म्हणा की मी एवढे रुपये कमवत आहे आणि मला फार आनंद मिळतोय आणि ते रुपये कमवण्याची माझ्यामध्ये पात्रता आहे आणि मी ते रुपये कमवण्यासाठी डेली ॲक्शन घेत आहे, म्हणजेच कृती करत आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला हे पण सांगा की नुसते काही मला मिळणार नाहीये, तुम्ही मेहनत पण करता. आणि मला आय नो की बरेच आपण म्हणतो की ॲफर्मेशन करताना आपला एक ब्लॉकेज असतो की पैसे कमवणं फार कठीण असतो. पैसे कमवणं कठीण असं कधीच नसतो, कारण की हा आपला एक मनी ब्लॉक आहे. तर हे झालं 369 टेक्निक. नंतर टेक्निक आहे की तुम्ही आरशासमोर एक स्माईल करा आणि म्हणा की मी सहजतेने 1 लाख रुपये कमवत आहे, त्यासाठी माझ्यामध्ये ती पात्रता आली आहे आणि मी त्यासाठी कृतीही करतोय. तर पैसे जे मिळतात ते आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला एक स्वतःला सांगायचं की पैसे सहजतेने मिळतात, पण येस तुम्हाला पैशासाठी तुम्हाला ती कृती पण करायला पाहिजे. तुम्ही ती व्यक्ती बनणं गरजेचं आहे. तुम्ही असंच बसून राहिला, ॲफर्मेशन करत राहिला आणि म्हणाला की 1 लाख रुपये माझ्या बँकमध्ये लगेच आता ट्रान्सफर होतील, तर तसं नाही होणार. पण तुम्हाला ती व्यक्ती बनणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला ती रोज कृती करायलाच पाहिजे. आणि ह्याच्याने काय होतं की तुम्ही तुमची आयडेंटिटी एक शिफ्ट करत आहात की जी व्यक्ती अगोदर काहीच एवढे एफर्ट नव्हती घेत, ती त्या दिशेने एफर्ट घ्यायला लागली. नाव यू आर अन ॲक्शन टेकर. युअर आयडेंटिटी हॅज शिफ्टेड टू अन ॲक्शन टेकिंग आयडेंटिटी. म्हणजेच तुम्ही तुमची ओळख आहे, अगोदरची जुनी ओळख होती ती बदलली आहे आणि ती बदलली आहे ती अशा व्यक्तीमध्ये बदलली आहे जो ॲक्शन घेतो. आता मला एक उदाहरण द्यायचं आहे. माझी एक स्टुडंट होती, तिला स्वतःचं कोचिंग चालू करायचं होतं आणि तिची जुनी आयडेंटिटी होती, त्याच्यामध्ये ती कुठे ना कुठेतरी तिच्यामध्ये ब्लॉकेजेस होते की ती सुरू नव्हती करू शकत किंवा कुठे ना कुठेतरी तिला बिझनेस तिचा स्केल करता येत नव्हता. ती पब्लिक स्पीकिंग या प्रोफेशनमध्ये होती. तर ज्यावेळेस तिने स्वतःला तिची आयडेंटिटी चेंज केली, शिफ्ट केली आणि तिने स्वतःला ज्यावेळेस सांगितलं की मी ॲक्शन पण घेत आहे आणि मी ती व्यक्ती बनली आहे,
तर त्यावेळेस ती एकदम ट्रान्सफॉर्म झाली आणि तिचं जे प्रेझेन्स होतं ते एवढं बदललं की त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आला, तिच्यामध्ये जी एक स्किल आली, ज्याच्यामुळे तिने तिच्या स्टुडंट्सना पण तसे रिझल्ट तिने दिले. बरोबर. हां हां. तर हेच होतं, ज्यावेळेस आपण आयडेंटिटी शिफ्ट करतो त्यावेळेस आपण जी व्हॅल्यू लोकांना देतो ती व्हॅल्यू इतकी जास्ती असते की समोरचे आपल्याला हॅपीली ते पैसे देतात. म्हणूनच एक हॅपी मनीचा कॉन्सेप्ट आहे केन होंडाचा, ते पुस्तकही लिहिलंय त्यांनी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपण जेव्हा पैसे खर्च करतो त्यावेळेस खुशीने पैसे खर्च करा, म्हणजे आपल्याकडे जे पैसे येतील युनिव्हर्सकडनं ते पण एकदम हॅपी एनर्जी म्हणजे आनंदी फ्रिक्वेन्सीचे असतील. बरोबर. तर म्हणून हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला तेच सांगायचं आहे की जेवढे पण मिलियनर्स आहेत ते स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतात, ते स्वतःला डेव्हलप करतात त्या व्हायब्रेशनसाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करून स्वतःला डेव्हलप करता त्यावेळेस तुम्ही इझिली पैसे अट्रॅक्ट करू शकता. बरोबर आहे. आता तुम्ही हे सांगितलं आयडेंटिटी शिफ्ट, ठीक आहे. आयडेंटिटी शिफ्ट आणि पैसे कमवणं, तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आणि ह्या दोन्ही पण केल्यानंतर आपण सक्सेसफुल होणार. म्हणजे पैसे येऊन पण तुमचं जर माइंडसेटच तसं नाही आहे, तुम्ही परत नॉर्मल लेवलला येणारच आहात. पण तुमचं आयडेंटिटी बदलणं इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा, पैसे कमवणं इम्पॉर्टंट आहे की आयडेंटिटी शिफ्ट हे इम्पॉर्टंट आहे? कारण आयडेंटिटी जरी शिफ्ट केली आणि पैसे आले नाही तरी प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही दोघांमधनं इम्पॉर्टंट काय आहे ते सांगा. बरोबर. तर मी सर्वात प्रथम हेच सांगेन की तुम्हाला तुमची आयडेंटिटी ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट करता त्यावेळेस तुम्हाला पैसे आपोआप येतात. तुम्ही पैसे अट्रॅक्ट करण्याची फ्रिक्वेन्सी ती डेव्हलप करता. म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय करताय, तुम्ही अगोदर तुमची फ्रिक्वेन्सी होती की माझ्याकडे पैसे यायला पाहिजेत आणि तरच मग मी आयडेंटिटी शिफ्ट करीन, असा तुमच्याकडे आज बरोबर कॉन्सेप्ट असतो मनामध्ये की जोपर्यंत माझ्याकडे पैसे नाहीये तोपर्यंत मी काही नाही करणार, मी आहे तसंच राहणार. तर तुम्ही स्वतःची ज्यावेळेस आयडेंटिटी शिफ्ट करता म्हणजेच तुम्ही स्वतःची जुनी ओळख आहे ती बदलता आणि तुम्ही म्हणता की मी त्या पैशासाठी पात्र आहे. तुम्ही स्वतःला म्हणता की मी ते पैसे माझ्याजवळ येण्यासाठी मी स्वतःला त्या लेवलला आणलं आहे, स्वतःला तेवढं डेव्हलप केलं आहे, तर पैसे समोरून येतील तुमच्याकडे. आता ज्यावेळेस तुम्ही स्वतः जेवढी जास्ती व्हॅल्यू देताय तर तुम्हाला समोरून लोक म्हणतील की बाबा तू अजून पैसे जास्ती. बरोबर आहे. तर शेवटी काय, पैसे म्हणजे काय, ती एक तुम्हाला एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी मिळते केव्हा तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या एवढी व्हॅल्यू क्रिएट करता. आणि ज्यावेळेस तुम्ही मनाला सांगाल की मी जेवढे मला पैसे मिळत आहेत त्याच्यापेक्षा जास्ती मी व्हॅल्यू क्रिएट करून व्हॅल्यू देईन, तर तुम्हाला पैसे आपोआप तुमच्याकडे येतात, आकर्षित पैसे होतात. म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू देता कुठलीही गोष्ट असेल, तुम्ही स्वतःचा बिझनेस असेल किंवा स्वतःच्या जॉबमध्ये असाल किंवा घरात मध्ये पण असाल, तुम्ही जेव्हा जास्ती समोरच्याला व्हॅल्यू देताय तर तुम्ही एक रिलेशनशिप तसं डेव्हलप करताय ज्याच्यानी पैसे त्याने समोरून ती लोक तुम्हाला पैसे पे करतील किंवा समोरून तुम्हाला देतील तुमच्या सर्व्हिसेससाठी. बरोबर. म्हणूनच तुम्हाला त्या आयडेंटिटीमध्ये जाणं फार गरजेचं आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता आपलं हे जे चॅनल आहे हे स्पिरिच्युअल आहे. बरेच लोक मेडिटेशन करतात, जप करतात, माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतात. तर ह्याच्याने पण आपल्या लाईफमध्ये एक प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती आपण काम करतोय. हो, बरोबर आहे. कारण की बरेच आपण देवाला देव म्हणतो, कोण दत्तगुरू म्हणतात, कोण स्वामी समर्थ म्हणतात. आपले वेगळे कनेक्ट करण्याचे वेगळे एक मोडॅलिटीज आहेत. आणि काही जण म्हणतात की एक माझ्यासाठी देव म्हणजे एक एनर्जी आहे आणि काही म्हणतात की देव म्हणजे एक युनिव्हर्स आहे. तर इट इज डिफरंट फॉर्म ऑफ कनेक्टिंग टू द हायर सोल आणि टू द इन्फायनाईट इंटेलिजन्स. म्हणजेच आता मी परवाच मी एक पॉडकास्ट बघत होतो इलॉन मस्कचा निखिल कामत बरोबर. तर त्याच्यानी सांगितलं, निखिल कामत आणि इलॉन मस्क डिस्कस करत होते, तर ते म्हणाले की असं पण अशी शक्यता आहे की आपलं जे आहे ते जग आहे आत्ताचं एक सिम्युलेशन आहे. ओके. म्हणजे एक मॅसिव्ह इंटेलिजन्स आपल्याला कंट्रोल करतं
आणि इलॉन मस्कनी सांगितलं की असं पण असू शकतं की इंटेलिजन्स त्यांनी एवढं डेव्हलप केलं की आपल्यामध्ये पण ते कॉन्शियसनेस आले आहे. तर युनिव्हर्स म्हणजे एक कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये मल्टिव्हर्सचा, ज्याच्यामध्ये हा जो पॉडकास्ट आपण आता इथे करतोय तोच दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये चालू आहे. बरोबर. आपण दोघेच आहोत. करेक्ट. आपण दोघेच गप्पा मारत आहोत. कारण की युनिव्हर्स इतका मोठा आहे, आपल्या कल्पनेबाहेर आहे. बरोबर. सेम तिथे आपल्यासारखे असू शकतात आणि दुसऱ्या कुठल्या युनिव्हर्स मध्ये आपल्यासारखेच असू शकतात. ते बिलियनियर्स आहेत. ते बिलियनियर्स त्यांची फ्रिक्वेन्सी $1 billion आहे. त्या फ्रिक्वेन्सीवरती आहेत. ते अब्जाधीश लोक आहेत, या फ्रिक्वेन्सीवरती आहेत. म्हणजे युनिव्हर्समध्ये इतक्या जास्ती शक्यता आहेत की तुम्हाला पाहिजे ती शक्यता तुम्ही ती चूज करू शकता. राईट. तर ज्यावेळेस तुम्ही अध्यात्मामध्ये जाताय, तुम्ही मेडिटेट डेली करताय, त्याच्याने तुमची फ्रिक्वेन्सी तुम्ही चेंज करताय, तुम्ही तुमचे व्हायब्रेशन चेंज करताय. ओके. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की बऱ्याच वेळेस मनी ब्लॉकेजेस कुठून येतात. आपण म्हणतो की आपण अध्यात्मामध्ये आहोत म्हणूनच पैसे जास्ती वाईट. तुम्ही ते अध्यात्म आणि पैसे ह्याचं कोरिलेशन तुम्हाला करता नाहीये. तुम्हाला ते शत्रू वाटतात. म्हणजे ते शत्रू वाटतात. पण तो समज ही चुकीचा आहे. कारण की जर तुम्ही पैसा म्हणजे एक एनर्जी आहे आणि जर तुम्ही ती एनर्जी चांगल्या कार्यासाठी वापरत आहात तर पैसे आलेले चांगले. कारण की त्यावेळेस तुम्ही म्हणाल की ज्यावेळेस माझ्याकडे जास्ती पैसे येत आहेत, मी ते चांगलं कार्य करण्यासाठी वापरतो. मी ते पैसे त्यातले एक ठराविक अमाऊंट किती असेल, 10%, 15% ही असेल, मी तेवढी अमाऊंट एक चांगल्या कार्यासाठी मी डोनेट करतोय, कॉन्ट्रीब्यूट करतोय, चॅरिटीसाठी देतोय, अन्नदान करतोय किंवा कुठल्याही एका संस्थेला देतोय ज्याला त्याची फार गरज आहे. मी एक माझ्या बिझनेसमधला थोडा ठराविक प्रॉफिट आहे तो देतोय, ठराविक रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यूचे मी 10% एव्हरी मंथ मी कॉन्ट्रीब्यूट करतोय. तर ह्याच्यानी काय होतं की तुम्हाला एक कळतं की तुम्ही पैसे चांगल्या कार्यासाठी वापरू शकताय आणि इट इज अन एनर्जी. त्याच्यानी बऱ्याच लोकांना एक काय होतंय की एक तुमच्यामुळे आधार मिळतोय. ती लोक पण बरीचशी अशी कामं करू शकतात, त्यांना तुमच्याकडून आधार मिळाल्यामुळे ते पण अजून चांगले कार्य करू शकतील. तर तुम्ही सगळ्यांना इन्फ्लुएन्स आणि इम्पॅक्ट करताय. तर म्हणूनच स्पिरिच्युअल जर तुम्ही असाल, आध्यात्मिक असाल, तर पहिली गोष्ट तुमचा जो लिमिटिंग बिलीफ आहे की पैसा जास्ती नको, तर हे लिमिटिंग बिलीफ हा काढून टाका. कारण की तुम्ही पैशानी चांगलं कार्य बरंच करू शकता. बरोबर आहे. आणि चांगलंच आता जसं मी पण जर मॅनिफेस्ट करतोय की 1 किंवा 2 लाख महिन्याचे कमवायचे, तर मी ते चांगल्याच ठिकाणी यूज करण्यासाठी विचार करतोय. जसं 10 मधून 1 जण असेल जो त्या गोष्टीला नेगेटिव्ह ठिकाणी यूज करू शकतो. पण मॅक्सिमम लोकांना तर एकतर त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे, नाही तर त्या बिझनेसमध्ये ग्रो होण्यासाठी त्यांना जास्त पैसे हवेत. म्हणजे एक प्रकारे त्यांचे विचार हे पॉझिटिव्हच आहेत. भले तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहात, पण प्रत्येकाचा पैसा कमवण्याचा हा जो वापर आहे, हा जो विचार आहे, तो चांगल्याच ठिकाणीसाठी असतो. म्हणजे जर मी आता फॅमिली रन करतोय, तर मी पैसे चांगले कमवले तर तो फॅमिलीमध्येच मी यूज करणार आहे. मुलांसाठी चांगला एज्युकेशनमध्ये ते वापर करणार आहे. इन शॉर्ट मी त्याचा चांगलाच वापर करतोय. म्हणजे म्हणून हे चुकीची गोष्ट नाही आहे. तुम्ही विचार चेंज करा. म्हणजे आध्यात्मिक असला तरी तुम्ही पॉझिटिव्ह विचार पैशाला घेऊन करा, मग तो पैसा पण येईल. हो, अगदी बरोबर. अर्थातच. सर, पैसे कसे अट्रॅक्ट करायचे हे बरेच लोकांचे प्रश्न आहेत आणि तुम्ही एक छोटीशी ट्रिक सांगा ज्याच्यानी पैसे आपले प्रेक्षक अट्रॅक्ट करू शकतील. बरोबर. सगळ्यांना हाच मोठा प्रश्न येतो की पैसे कसे मी अट्रॅक्ट करू, आकर्षित करू. तर त्याच्यासाठी एक पहिली गोष्ट मी सांगेन की तुमचं जे वॉलेट आहे, तुमची जी पर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे कसे ठेवता. तुम्ही नीटनेटके ठेवत आहात का? ती पर्स जे एक पैशाचं मंदिर आहे, ती पर्स चांगली आहे का? पहिली गोष्ट. आपण 4-5 वर्ष जुनी पर्स वापरतोय, त्यातले एनर्जीज पण आता तसे झालेत की त्या पर्समध्ये इतकं म्हणजे काय काय तुम्ही ठेवलेलं आहे की त्याच्यामध्ये त्या एनर्जीमध्ये पण बरेचसे ब्लॉकेजेस झालेले आहेत. ती एनर्जी चांगली नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं एका नॉर्मल माणसाच्या पर्समध्ये काय काय असेल? पहिली गोष्ट पैसे, काही बिल्स वगैरे असतात, कोणाचे तिकीट्स वगैरे ठेवलेले असतात, मूवी तिकीट्स असतात. म्हणजे या गोष्टी आपण जे ठेवतो ते राहून जातात, हे असतं. बरोबर. तर
कधी कधी तुम्ही बिल्स वगैरे ठेवता, कधी जुनी तिकीटं ठेवता हो. आणि ती इतकी जुनी असतात की तुम्हाला लक्षातही नाही राहत. कधीच आहे. हा. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही ती फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट करत आहात, ज्याच्यामुळे तुमचा मनीचा सारखा आउटफ्लो होतोय, अच्छा. ज्याच्यामुळे तुमचा मनीचा सारखा आउटफ्लो होतोय ओके. आणि तुमच्याकडून पैसे सारखे खर्च होत आहेत. म्हणूनच पहिली गोष्ट ही करा, तुम्ही सगळे जे जुने बिल होते, जुनी तिकीटं होती ती काढून टाका. तुमचं पर्स नीटनेटकं पाहिजे, क्लीन असायला पाहिजे, त्याची एनर्जी एकदम प्युअर असायला पाहिजे आणि तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे पर्स हातात घेतल्यावर. आणि तुमच्या पर्समध्ये तुम्ही हाय करन्सी नोट एक तरी ठेवा. ओके. तुम्ही जर असे 1000 रुपये नाही ठेवू शकत तर ऍटलिस्ट 500 रुपये तरी ठेवा, एक नोट तरी ठेवा. 1000 रुपये जर तुम्ही अफोर्ड करू शकता ठेवायला तर 1000ची तरी ठेवा. त्याच्याने काय होईल, तुम्ही तुमच्या अंतर्मनाला ती सूचना देताय की मी डिझर्व करतोय हायर करन्सी नोटसाठी. आणि त्याच्याने तुम्ही असे पैसे लवकर अट्रॅक्ट करू शकता, म्हणजे आकर्षित करू शकता. तुमच्याकडे हाय करन्सी नोट्स, एक जास्ती करन्सीचे नोट्स ते लवकरात लवकर येत राहतील. ओके. ओके. ही तुम्ही स्वतःमध्ये एक फ्रिक्वेन्सी चेंज करत आहात. नंतर ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता, एक 500ची नोट घ्या आणि एक नवीन नोटावरती तुम्ही एक तिचा सुगंध घ्या आणि तिची एनर्जी फील करा. आणि त्या एनर्जी नंतर तुमच्यामध्ये काय फिलिंग येते, तुम्ही किती स्वतःला कसे फील करताय, एक आनंद तो फील करा. आणि तुम्हाला अशी फिलिंग आतून यायला पाहिजे की मी पैशासाठी हे डिझर्व करतोय, मी डिझर्व करतोय हे पैसे कमवण्यासाठी. तुम्हाला आनंद असा वाटायला पाहिजे. त्याच्याने तुम्ही लवकरात लवकर मनी अट्रॅक्ट करू शकता. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपल्या लहानपणी आपण पैसे आपल्याला आई वडिलांनी दिलेले असतात आणि आपण कुठे ना कुठेतरी ते हरवतो, खर्च करतो किंवा काही होतं आणि त्याच्यानंतर इतका जास्ती ओरडा पडतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला एक सबकॉन्शियस पॅटर्न आपली बनते. आपण ती सबकॉन्शियस पॅटर्न पुढे पण ती घेऊन जातो. आपण कॉन्शियसली ते विसरून जातो. म्हणजे आपल्याला आता तो प्रसंग पण आपण विसरून गेलेला असतो, पण आपल्या अंतर्मनाला तो प्रसंग अजूनही आठवत असतो. आणि ते अंतर्मन आपल्याला काय सांगतो, तुझ्याकडे जास्ती पैसे आले तर तू ते खर्च करून टाकशील, बरोबर, ते तुला हाताळता येणार नाही, तुला मॅनेज करता नाही येणार. आणि ही एक पॅटर्न बनते. म्हणून आपल्याला ती ब्रेक करायची असते. ती ब्रेक कशी करायची, आपल्याला त्या अनुभवात जाऊन आपल्याला स्वतःला एक फॉरगिव्ह करायचा असतो. म्हणूनच होपोनोपोनो प्रेयर आहे ती फार पॉवरफुल आहे. त्याने तुम्ही मनी ब्लॉक्स पण हील करू शकता. अच्छा. आणि त्याच्याने तुमच्या आतमध्ये जो बदल येतो त्याने तुम्ही फ्रिक्वेन्सी मनीची फार लवकर अट्रॅक्ट करू शकता. तुम्ही तुमचे जुने इमोशनल पॅटर्न्स आहेत ते तुम्ही हील करता, म्हणजेच ते बरे करता आणि त्याच्याने तुम्ही एक नवीन व्यक्तिमत्व घडवू शकता लवकरात लवकर. ओके, छान. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात. कारण सुरुवात ही वॉलेटपासून होते, आपल्या पर्सपासून, आणि ते ठेवायला पैसेच ठेवायला येते, पण आपण बिल्स वगैरे सगळ्या गोष्टी ॲड करतो. हे तर एक सिम्पल ट्रिक सांगा, म्हणजे अशी कोणती मॅनिफेस्टेशन, म्हणजे कोणते अफर्मेशन आपण दिल्यावरती हेल्थ प्रॉब्लेम्स बरे करू शकतो आपण? बरोबर आहे. तर हेल्थ म्हणजे काय की आपल्याला वाटतो की आपण हेल्थ साठी फोकस करतोय, आपण वजन कमी करण्यासाठी फोकस करतोय. तर आपण स्वतःला सांगतो की माझं वजन कमी झालेलं आहे, मी फार खुश आहे. पण त्याच्याने काय होतं की आपण एक विरोधाभास क्रिएट करतो आपल्या अंतर्मनात. आपण एकीकडे म्हणतो की माझं वजन कमी झालेलं आहे, पण एकीकडे आपण आपलं डाएट फॉलो नाही करत, आपण तसा व्यायाम पण नाही करत, आपण तसे ॲक्शन्स नाही घेत. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला नुसते अफर्मेशन्स देण्यापेक्षा तुम्ही स्वतःला एक सांगाल की माझं जे आयडियल वेट आहे ते तुम्ही लिहायचं की तुमचं आयडियल वेट सध्या तुम्हाला किती द्यायचं आहे, ते आयडियल वेट झालेलं आहे, मला आनंद मिळत आहे. नंतर तुम्हाला हे लिहायचं आहे अफर्मेशनमध्ये की माझं आयडियल वेट ते झालेलं आहे आणि मी फार रेग्युलरली व्यायाम किंवा एक्सरसाइज करते. हे तुम्ही अफर्मेशन लिहिता त्यावेळेस तुम्ही स्वतःला एक सांगता की मी रेग्युलरली व्यायाम एक्सरसाइज करते. आणि हे पण लिहायचं की मी हेल्दी खाणंच प्रिफर करते.
तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही किंवा हेल्दी खाणं तुम्ही प्रिफर करता, तर ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही सबकॉन्शियस माइंडला हे पण सांगताय की मी हेल्दी खातो. तुम्ही तुमची आयडेंटिटी शिफ्ट करताय. इट इज नॉट की तुमचा आयडियल वेट झालेला आहे, पण तुम्ही आयडियल वेट होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या पण तुम्ही स्वयंसूचना देत आहात. त्या ॲफर्मेशन्स तुम्ही स्वतःला देत आहात. म्हणजेच तुम्ही तसे एक्सरसाइजेस करत आहात, तुम्ही न्यूट्रिशियस फूड खात आहात, तुम्ही जो डाएट आहे ते पण तुम्ही ॲफर्मेशनमध्ये लिहू शकता. मी प्रोटीन्सचा डाएट खाते, मी सॅलड्स खाते आणि मला हा डाएट खाणं आवडतं आणि आनंद देतो. त्यामुळे काय होईल की तुम्ही ह्या तुमच्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये फार लवकर प्रगती करू शकाल. तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्येच रिझल्ट येईल जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शननी तुमची वेट लॉस जर्नी सुरू केली तर. ओके, ग्रेट. आता हा झाला वेट लॉसचा प्रश्न. हां, मला विचारायचं आहे, हेल्थ इश्यूज पण असतात लोकांना, जसं कोणाला शुगर इश्यूज आहेत. आता जस्ट फॉर छोट्यातल्या छोट्या गोष्टी जरी बघितल्या, ॲसिडिटी आहे, पोटात दुखणं झालं, हेडेक होतोय, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर अशी कोणती प्रेयर आहे का, नाहीतर अशी कोणती गोष्ट जी ह्या सगळ्या गोष्टींना लगेच बरं करू शकेल? ह्याच्यामध्ये पहिलं सर्वात प्रथम काय की तुम्हाला स्वतःबद्दलची क्लॅरिटी पाहिजे की तुम्ही कुठल्या डाएटमुळे तुम्हाला त्रास होतो. जे बाधतो ते तुम्हाला अवॉइड करावंच लागेल. ओके. आणि जे तुमच्या बॉडीला सूट होतं ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. तुम्हाला जे डॉक्टर देतील ते फॉलो करायला लागेल. आणि आता होतं काय की बऱ्याच वेळेस डॉक्टर वगैरे तुम्हाला डाएट देतात, पण ते तुम्हाला स्वतःला पटत नाही. आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला डॉक्टरनी पण कितीही तुम्हाला सांगितलं की तुम्ही हेच खायला पाहिजे, पण जोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या मनाला पटत नाही तोपर्यंत तुम्ही नाही करू नाही. शकत. बरोबर आहे. म्हणूनच तुम्हाला ॲफर्मेशनमध्ये अशा गोष्टी द्यायच्यात की मला हे खाणं आवडतं आणि हे माझ्या शरीरासाठी योग्य आहे आणि मी सहजतेने ह्या गोष्टी खाऊ शकतो आणि त्या गोष्टी खाल्ल्यावर मला आनंद मिळतो. ओके. आणि सुख मिळतो. मी रोज एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो आणि मला त्याचा फायदा होतो आणि मला आनंद मिळत आहे. हे रोज मी ही कृती रोज करत आहे. आणि ज्या ज्या गोष्टी मला माझ्या फिजिशियनप्रमाणे ज्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जर मला माझ्या दिनक्रमामध्ये इन्कॉर्पोरेट करायच्या आहेत, तर तुम्ही ती फिलिंग पण टाका की ह्या गोष्टी करताना मला फार आनंद मिळतो. त्याच्याने काय होतं की आपली आयडेंटिटी जी अगोदर रेझिस्टन्सची असते, अगोदर आपण विरोध करत असतो की डॉक्टर का सांगतात, पण डॉक्टर तुम्हाला चांगल्यासाठीच सांगतात तुमचे. त्या गोष्टी तुमच्या मनाला ज्यावेळेस पटतात त्यावेळेस तुम्हाला इफेक्ट फार लवकर येतो. म्हणूनच तुम्ही तुमची आयडेंटिटी शिफ्ट करताय. जो अगोदर रेझिस्टन्स होता आयडेंटिटीमध्ये तेच तुम्ही ॲक्सेप्ट करताय आणि त्याच्याने तुम्हाला एक तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल येतो आणि तुम्ही बऱ्याचशा आजारांवरती मात करू शकता. कारण की तुम्हाला माहिती आहे की हेल्दी फूड काय आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जर शुगरचा इश्यू आहे तर तुम्हाला वेळेतच जेवायला पाहिजे. तुम्हाला जर माहिती आहे की तुम्हाला तुमची शुगर खूप जास्ती शूटअप होते, तर तुम्हाला एक साधं तुमचं जेवण असेल ते तुम्हाला फॉलो करायचं आहे जे डॉक्टरांनी सांगितलं ते. आणि तुम्हाला एक संध्याकाळचं जेवण आहे तो तुम्ही लवकरात लवकर जेवून घ्या. त्याच्याने काय होईल की तुमचे जे डायजेशन पण तुम्हाला चांगलं होईल आणि तुमची इन्सुलिन लेवल पण जास्ती वाढणार नाही. तर ह्याच्याने बरेच फायदे होतील. म्हणून त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ॲफर्मेशन्समध्ये तुम्हाला आणायला लागतील. तसं तुम्हाला, आणि हे मी कम्युनिटीमध्ये मी ते शिकवतो माझ्या स्टुडंट्सना. अच्छा. ओके. आता बऱ्याच जणांचं ना घर घेण्याचं स्वप्न असतं. तर घर घेण्यासाठी एकाने कसं मॅनिफेस्टेशन करावं? तर बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की आपल्याला हे घर पसंत आहे आणि नंतर आपण जातो तिथे त्यावेळेस कळतो की दिस वॉज नॉट द हाऊस आय वॉज लुकिंग फॉर, की इकडची एनर्जी आणि माझी फ्रिक्वेन्सी मॅच नाही होते. तर जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुम्ही घरं बघायला चालू करा. तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जा, कुठल्या जागेची फ्रिक्वेन्सी तुमची एनर्जी मॅच करते ते बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डिसाईड करा की मला ही जागा आवडली, इकडची वास्तू माझ्या एनर्जीसाठी योग्य आहे, पोषक आहे आणि त्या हिशोबाने मी माझा डिसिजन घेणार आहे. म्हणूनच तुम्ही ज्यावेळेस स्वतः एक कृती करताय की तुम्ही घरं बघताय, नंतर तुम्ही बजेट डिसाईड करता आणि नंतर मग युनिव्हर्सकडे मागताय की मला हे घर माझ्या जीवनामध्ये मी इझिली अफोर्ड करू शकतोय आणि ते आलंय आणि मला फार आनंद मिळतोय. तर
तुमचं मॅनिफेस्टेशन फार लवकर होईल. ओके. कारण की तुम्ही व्हिज्युअलाइज करत आहात, तुम्ही ती एनर्जी फील करत आहात आणि तुम्ही तुमच्यामध्ये ते बदल घडून आणताय. तुम्ही तुमची आयडेंटिटी शिफ्ट करता, तुम्ही तुमची ओळख शिफ्ट करताय. तुम्ही ऑलरेडी व्हिज्युअलाइज करायला लागा की तुमच्याकडे ते घर आलेलं आहे आणि तुम्ही त्या घरामध्ये आता राहताय. ओके. आणि त्या राहिल्यावर तुम्हाला कुठली एनर्जी फील होते, तुम्हाला कसं वाटतंय, तुमचं कसं चाललंय सगळं, ते सगळं डिटेलमध्ये व्हिज्युअलाइज करा. बरोबर. आणि ह्याच्याने तुम्हाला काय होईल, तुम्हाला ते घर घेण्यासाठी ते रिसोर्सेस सगळे युनिव्हर्सकडनं मिळायला लागतील. कारण की तुम्ही रोज ऍक्शन घेत आहात तुमचे जे काय फायनान्शियल प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी. तुम्ही ऍक्शन घेत आहात तुमचा इन्कम वाढवण्यासाठी. या सगळ्या तुम्ही अलाइन करत आहात. त्यामुळे जेव्हा तुमच्या एनर्जीज अलाइन होतात, घरही तुम्ही लवकरात लवकर मॅनिफेस्ट करू शकता. बरोबर. तसंच कार घ्यायसाठी पण आपल्याला तसंच व्हिज्युअलायझेशन वगैरे करायचे. कार घेण्यासाठी पण तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं. तुम्ही कार एक टेस्ट ड्राईव्ह करा, जी आवडते ती कार चालून बघा आणि ती फिलिंग बघा कशी आहे, ती भावना कशी वाटते, त्यात बसून बघा, तो प्रेझेन्स फील करा. नवीन कारचा एक वेगळाच विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो, एक फ्रेग्रन्स येतो. तो फ्रेग्रन्स आल्यावर आपल्याला कसं वाटतं ते फील करा. ते ज्यावेळेस आपण फील करतो आणि रोज ते व्हिज्युअलायझेशन मध्ये पण आणतो की व्हिज्युअलायझेशन मध्ये पण ते फ्रेग्रन्सेस, ते सुगंध आपण फील करतो, ते ड्राईव्ह फील, त्यावेळेस आपल्यामध्ये ती एक एनर्जी येते ज्याच्याने आपण कुठून ना कुठून तरी आपण रिसोर्सेस ते मोबिलाइज करतो, रिसोर्सेस आणतो या युनिव्हर्समध्ये, ज्याच्यातून आपण ती कार लवकरात लवकर घेऊ शकतो आणि त्याचा आनंद उपभोगू शकतो. बरोबर. खूप छान पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्यात. आता मला विचारायचं, जर आपल्या प्रेक्षकांना ह्या गोष्टी शिकायच्यात, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ना मॅनिफेस्टेशन्स वगैरे करण्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हेल्थ इश्यूज, फॅमिली प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, परत डायव्होर्सचे इश्यूज आता चालू आहेत. कोणाच्या घरामध्ये भांडणं होत आहेत, त्यांना समजत नाही आहे लाईफमध्ये करायचं काय, करिअर चूज करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत, जॉब्स मिळत नाही आहेत. म्हणजे ह्या ना खूप जास्त गोष्टी आहेत. आता जर आपल्या प्रेक्षकांना ह्या गोष्टी शिकायच्यात तर त्यांना काय करायचं आहे? त्यांना सर्वात प्रथम एक होपोनोपोनोची प्रेयर आहे, एक हवाईयन प्रेयर आहे, फार सुंदर आहे. तुम्हाला तुमच्या हृदयावरती हात ठेवायचा आहे आणि युनिव्हर्सला सांगायचं आहे की आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय लाईफ. मी माझ्या जीवनाची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, जबाबदारी घेतो किंवा घेते. आणि नंतर म्हणायचं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर ह्याच्याने काय होतं की तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होते. तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला जाता जिथे तुम्ही गोष्टी इझिली मॅनिफेस्ट करताय. आणि तुम्ही ह्याच्याने काय होतं की तुम्ही युनिव्हर्सला एक क्षमा मागताय आणि तुम्ही सांगता की मी आता ओपन आहे रिसिव्हिंगसाठी. तुम्ही ज्यावेळेस रिसिव्हिंगसाठी ओपन नसता त्यावेळेस गोष्टी आपल्याकडे ब्लॉक झालेल्या असतात. पण ज्यावेळेस आपण रिसिव्हिंगसाठी ओपन असतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक घडायला लागतो. आणि बऱ्याचशा गोष्टी मॅजिक ज्या होतात त्या आपण लॉजिकने एक्सप्लेन नाही करू शकत. बरोबर आहे. तर म्हणूनच ही प्रेयर इम्पॉर्टंट आहे. हो, ही प्रेयर इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही ही प्रेयर रोज म्हणा. आणि तुम्हाला पहिली फ्रिक्वेन्सी स्वतःमध्ये आणायची आहे की माझा जॉब सध्याचा चांगलाच आहे. किंवा जर तुमच्याकडे जॉब नसेल तर तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे की माझ्याकडे जॉब असेल नसेल तरी सुद्धा मी खुश आहे. जेव्हा तुम्ही ह्या स्टेटमध्ये जाता, ह्या एनर्जीमध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी यायला लागतात. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत, घरामध्ये इश्यूज आहेत, तर तुम्ही ह्या प्रेयरनी तुम्ही स्वतःची एनर्जी चेंज करता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची एनर्जी चेंज करत आहात त्यावेळेस तुमच्या सराउंडिंगची पण एनर्जी चेंज व्हायला लागते. तुम्ही सराउंडिंगमध्ये पण तुम्ही पॉझिटिव्हिटी एक्सपिरियन्स करायला लागता. ओके, थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं मला तुमच्याशी बोलून. खूप छान माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दिली. आता आपल्या प्रेक्षकांमध्ये जर कोणाला शिकायचं आहेत ह्या गोष्टी, जर त्यांना तुमच्याकडनं ह्या गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये माहिती करून घ्यायच्यात तर ते तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करतील? तर माझी कम्युनिटी आहे ते जॉईन करू शकतात. आणि तिथे मी हे आयडेंटिटी शिफ्टिंग फॉर मनी अट्रॅक्शन, आयडेंटिटी शिफ्टिंग फॉर हॅविंग राईट रिलेशनशिप ह्या गोष्टी शिकवतो. आणि ह्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य कसं चेंज करू शकता. किंवा ज्यावेळेस तुम्ही एक स्ट्रगल करत आहात
आणि तुम्ही स्ट्रगल मोडपासून एका वेगळ्या मोडमध्ये जायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गोष्टी इझिली अट्रॅक्ट करू शकता. प्रॉस्पेरिटी अँड अबंडन्स, तुम्हाला समृद्धी अट्रॅक्ट करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला वेल्थ अट्रॅक्ट करायची. आणि वेल्थ म्हणजे सगळं काही आलं. इट इज नॉट जस्ट एकच की मनी आहे, पण सगळं. तुमची हेल्थ पण चांगली आहे, तुमच्याकडे वेळ पण आहे फॅमिलीला देण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आल्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय बदल घडवावे लागतील, स्वतःची आयडेंटिटी म्हणजेच ओळख कशी तुम्हाला शिफ्ट करायची, त्याचा प्रोसेस काय आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कुठले तुमचे बिलीफ सिस्टम आहेत ते तुम्हाला मागे खेचतात आणि ते चेंज करायला लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल घडवून आणायला लागतील, स्वतःमध्ये काय काय तुम्हाला अशा गोष्टी आणाव्या लागतील ज्याच्याने तुमचा दृष्टिकोन बदलतोय. ओके. तुम्ही काय काय ॲक्शन्स डेली घ्यायला पाहिजे ज्याच्याने तुम्हाला रिझल्ट लवकर मिळतील, ह्याच्यावरती आपण काम करतो. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट फार लवकर मिळतो आणि तुम्हाला हे तुमचं नवीन जे लाईफ आहे ते तुम्हाला फार आवडायला लागेल. कारण की तुम्ही एक ॲक्शन टेकर बनाल, एक असे व्यक्ती बनाल जिला ॲक्शन घ्यायला फार आवडते, कृती करायला आवडते, आणि जिला ह्या गोष्टी रोज आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणायला आवडतात. ओके. तर यू बिकम अ डिफरंट पर्सन. म्हणजेच तुम्ही यू बिकम द बेस्ट व्हर्जन ऑफ युअरसेल्फ. एका हायर एनर्जीला तुम्ही व्हायब्रेट करायला लागता. तुम्ही मुळात व्यक्ती तीच आहे, पण ती व्यक्ती ज्यावेळेस एका हायर एनर्जीला व्हायब्रेट करायला लागते, एका हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायला लागते, ज्याच्यामध्ये जास्ती एनर्जी असते, ती व्यक्ती बरंच काही करू शकते आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या आसपासच्या लोकांसाठी पण. त्यामुळे त्या व्यक्तीच्या एनर्जीमुळे सगळ्यांचं कल्याण होतं, कारण की त्या व्यक्तीमध्ये ती एक ऊर्जा युनिव्हर्सकडनं आलेली असते. बरोबर आहे. हां, खूप छान. मी तुमचा जो नंबर आहे तो पण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो आणि कम्युनिटी लिंक जी आहे ती पण मेन्शन करतो. म्हणजे तुम्ही कम्युनिटी जॉईन करून तुम्ही चेक करू शकता तिथे काय चालू आहे आणि कशा प्रकारे सर शिकवतात. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुमच्या लाईफमध्ये एक चेंज आणा. तर थँक्यू सो मच परत एकदा. धन्यवाद. आपण भेटू नवीन पॉडकास्टमध्ये. ह्या पॉडकास्टचे जे पण लोकांचे प्रश्न आहेत त्याला कव्हर करण्यासाठी नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण ते सगळे कव्हर करू. आणि थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.